आहे कोणाला? महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला. त्याच्यानंतर बाब क्रमांक 7 हा 5वा पुरावा माझ्याकडे आहे अग्रिमचा. 6वा पुरावा सुद्धा आहे. PDF देतो डिटेल, म्हणजे ह्या तारखेला मागितलं की या तारखेला, म्हणजे आज अर्ज न उद्या कर्ज. काही बँकांची जाहिरात असते ना, आज अर्ज उद्या कर्ज किंवा 2 तासात कर्ज. काही काही ऑनलाईन सुद्धा कर्ज देतात. त्याच्यापेक्षा सुद्धा महाभयंकर प्रकार आहे. 28 तारखेला ऍडव्हान्स मागायचा द्यायचं. मोबिलाइज ऍडव्हान्स 1995 साली मला वाटतं कृष्णा कोरे महामंडळामध्ये मोबिलाइज ऍडव्हान्स म्हणून प्रचंड मोठं राजकारण झालं होतं. हे मोबिलाइज ऍडव्हान्स परत माननीय धनंजय मुंडे साहेबांनी आज अर्ज उद्या कर्ज या स्वरूपाने या ठिकाणी दिलाय. आणि त्यात काय काय चुका करून ठेवल्या ते मी पुढे या ठिकाणी आपल्याला सांगतो. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित यांनी देखील 77 कोटी 25 लाख रुपयाची आवश्यकता असल्याचे पत्र कृषी विभागाला दिले 16 मार्चला. कृषी आयुक्तांनी 31 मार्चला लगेच निर्गमित करून टाकले. 28 मार्चला 16 मार्चचा जीआर. बॅगा द्यायच्यात ना, बॅग 6 बांधाची बॅग 577 ला पुढे येईल. तर त्याचा 77 कोटी रुपयाचा 31 मार्चलाच पैसे ऍडव्हान्स या ठिकाणी दिले. तुम्ही बघा ना, मग याचं टेंडर कधी झालं, काय झालं ते पण पुढच्या बाबी. बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप बाजारात या पंपाची किंमत 1500 रुपये महत्तम, परंतु महामंडळाने 3425 रुपये आणि 60 पैसे किंमत लावलेली आहे. म्हणजे या बाबीमध्ये 45 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. हा जो काही पुरावा क्रमांक 7 आहे तो पण मी आपल्याला या ठिकाणी देतो PDFच्या माध्यमातून. दुसरं, बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप निविदेमध्ये निविदेचा विषय वेगळा दाखवलेला आहे. ही निविदेचा कागद. याच्यात काय दाखवलं? फक्त वरती कृषी गोडाऊन वगैरे ब्रँड असं नाव लिहिलं. टेंडर मध्ये ह्या बाबी टाकलेच नाही, ह्या बाबी फार खाली टाकल्या. म्हणजे टेंडर काढताना सुद्धा अतिशय डोक्याने टेंडर काढलेला आहे. त्याचा पुरावा हा माझ्याकडे आहे. या टेंडर मध्ये नॅनो युरिया बॅग किंवा काही असा काही समावेश नाही. हे टेंडर काढताना सुद्धा कोणालाही काही कळू नये अशा पद्धतीचं हे टेंडर काढलेलं आहे. ठराविक लोकांना MAIDC ते चालवणारे अधिकारी, कृषी विभागातले काही ठराविक अधिकारी ज्यांच्या पोस्टिंगच्या आकडे मी तुम्हाला सांगतो, तुमचं डोकं चक्रावून जाईल, महाराष्ट्राचं सुद्धा डोकं चक्रावून जाईल अशा प्रकारची हा प्रयत्न केला आहे. वेगळा विषय देऊन महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फॅक्टरी प्रिमायसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट अंडर कृषी उद्योग ब्रँड असं टायटल दिलं आणि त्याची दिशाभूल करून टाकली. टायटल काय दिलं हे सुद्धा PDF तुम्हाला देतो मी. हे तुमच्या पूर्ण वाचल्याच्या नंतर लक्षात येईल, तमाम महाराष्ट्राच्या लक्षात येईल. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निविष्ठा खरेदीची बाब बदल करून एकूण MAIDC साठी 264 कोटी आणि यंत्रमाग महामंडळाकरता 77 कोटी असा एकूण 342 कोटी 19 लाखाचा निधी या ठिकाणी दिला. आता ही खरेदी, या खरेदीमध्ये नॅनो युरिया 112 रुपये प्रति किलो 500 मिली पॅक होता. घेताना किती घेतलाय? 220 रुपये. म्हणजे याच्यात 21 कोटी 26 लाखाचा भ्रष्टाचार. हे डायरेक्ट पैसे बाजूला निघाले. 21 कोटी 26 लाख. 2 नॅनो DAP 300 रुपये प्रति 500 मिली पॅक बाजारात मिळतो. यांनी घेतलाय किती? 590 रुपये. म्हणजे 300 रुपये 590 म्हणजे किती झाला? 10 रुपये कमी डबल. 10 रुपये कमी डबल. याच्यामध्ये 56 कोटी
56,76,00,000 रुपयाचं अलगद बाजूला काढले गेले. बॅटरीचे कम हात चलाखीत संचलित स्प्रे पंप 1,500 रुपयाला पाहिजे होता, हा घेतलाय 3,425 रुपयाला. आणि 45,53,00,000 रुपये इथेही बाजूला काढले. मेटाल्डिहाइड 480 रुपयाला प्रति किलो आहे बाजारात, घेतलंय किती 1275 प्रति किलो. 480 ची वस्तू केवढ्याला 1275, याच्यात 15,68,00,000, 139,23,00,000 अलगद बाजूला या ठिकाणी काढले गेले माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यानंतर कापूस साठवणूक बॅग 577ला प्रति बॅग 6 बेल्ट असलेली मिळते बाजारात. आणि त्याचे जे नागपूरचे विक्रेते आहेत त्यांनी तशा प्रकारची तक्रार दिली की मी 6 बेल्ट असलेली बॅग, कारण कापूस जर बॅग मध्ये भरायचा म्हणल्यावर इकडून पॅकिंग पाहिजे ना, ती केवढ्याला मिळते बाजारात 577 रुपयात. आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी ती केवढ्याला घेतली 1250 प्रति बॅग, 1 बेल्ट असलेली. किती बेल्ट आहे 1 बेल्ट. याच्यात 41,59,00,000 रुपये अलगद बाहेर काढले. ह्या सगळ्याची बेरीज केली तर 180,83,00,000 रुपये माननीय धनंजय मुंडे साहेब आणि त्यांच्या चमूने या ठिकाणी बाहेर काढले. आता पुढचं वाचू का 1-2च पानं राहिले. नॅनो डीएपी म्हणजे आता तेच आहे हे 1250. भ्रष्टाचारास विरोध केल्यामुळे तत्कालीन अमुस अनुप कुमार, प्रधान सचिव व्ही राधा, प्रवीण गेडाम, रवींद्र बिनवडे यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. अनुप कुमार यांचे बदलीची सामान्य प्रशासन विभागाकडे नसती पाहिल्यास त्यांची बदली तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवरून झाल्याचे अॅग्रोवनने लिहिलेले आहे. अॅग्रोवनला हा घोटाळा आलेला आहे. धनंजय मुंडे यांचे खासगी सचिव प्रशांत भामरे, खरेदी प्रक्रिया सांभाळणारे डॉक्टर वैभव पवार, कृषी विभागाचे संचालक दिलीप झेंडे, त्यांचे तत्कालीन संचालक विस्तार व गुण नियंत्रण विकास षण्मुख पाटील, मंत्री कृषी यांनी मोठ्या प्रमाणात मोबदला मिळवून देण्यासाठी तत्पर असणारे तत्कालीन कृषी सहसंचालक पुणे श्री रफिक नाईकवाडी हा सुद्धा यातला मेन ऍक्टर आहे. हे जे ऍक्टरच्या वरचे नाव आहे ना, म्हणजे यात कोण अमिताभ बच्चन, कोण विनोद खन्ना, कोण धर्मेंद्र, कोण शशी कपूर, हे असे यातला रफिक नाईकवाडी सुद्धा मोठालट ऍक्टर आहे. ज्यांनी भ्रष्टाचाराचा पॅटर्न धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यालयातील भामरे आजही धनंजय मुंडेंबरोबर काम करतात. आणि पवार म्हणजे डॉक्टर वैभव पवार यांचे ओएसडी, आताही मला वाटतं धनंजय मुंडे यांचे ओएसडी आहेत. भामरे त्यांचे PS आहेत. समजावून सांगितला या भ्रष्टाचाराच्या कार्यक्रमासाठी MAIDC डॉक्टर महेश गोंदावले, MAIDC चे सुरेश सोनवणे, महेंद्र धांडे, सुजित पाटील, देवानंद दुधडे, महाराष्ट्र राज्य श्रीकृष्ण पवार, उपलेखापाल यांनी भ्रष्टाचारासाठी स्वतःचे 20% भागीदारी, या सगळ्यांची 20% आणि 80% रक्कम श्री धनंजय मुंडे कृषी मंत्री यांना वाटप करून दिली. हे उघडपणे या ठिकाणी या चमूने फक्त सर्व कागदपत्रे रंगविलेले आहेत. ही सर्व कागदपत्रे ही भ्रष्टाचार लपविण्यासाठी बनवलेले आहेत. माननीय न्यायालयाला, माननीय लोकायुक्त कार्यालय याच्यामध्ये काही हे आहेत, हे बघा, हे जे डॉक्युमेंट आहेत यात काही PIL दाखल झालेले आहेत. त्या PIL ची सुद्धा कागदपत्र
दिशाभूल करणारी माहिती हे लोक सादर करीत आहे. म्हणजे कोर्टाला सुद्धा खोटी माहिती द्यायची, लोक आयुक्ताला सुद्धा खोटी माहिती द्यायची आणि त्यासाठी शेतकरी स्तरावर दिलेल्या निविष्ठाची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात यावी, अशा प्रकारची माझी या ठिकाणी विनंती आहे. नॅनो युरिया, नॅनो DAP पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञांनी खताची शिफारस नसल्याने खरेदी करू नये. कुणी म्हणलंय? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पत्र पाठवले, खताची शिफारस नसल्याने खरेदी करू नये असा सल्ला दिलेला होता. शिवाय गोगलगाई वर्गीयमुळं जे नुकसान होते, विभागीय आयुक्त तत्कालीन त्यावेळेचा औरंगाबाद, आताचं संभाजीनगर, सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती. या समितीमध्ये नेहरकर, झवर, पटाईत व सर्व शासन परभणी कृषी विद्यापीठाचे आणि विभागीय कृषी संचालक छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी अहवाल दिला होता की गोगलगाईच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. कोणी दिलाय? सुनील केंद्रेकर हे आयुष्यभर नीट अँड क्लीन राहिलेले अधिकारी आहेत. त्यांनी काय अहवाल दिलाय? गोगलगाईसाठी हे कीटकनाशक वापरू नका, कारण त्यामुळं उपयुक्त म्हणजे मित्र किडे जे आहे, उपयुक्त कीटकाचा व त्यावर मालूम असलेले पक्षी, छोटे प्राणी यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच शेळी, पक्षी, जनावरे इत्यादींना चुकून हे खाल्ल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून मेटाल्डिहाइड ऐवजी प्रतिबंधात्मक, नियंत्रणात्मक उपाय व जैविक व्यवस्थापन असे सुचवूनही तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या वर नमूद केलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचा सल्ला डावलून खरेदी करण्याबाबतचा आग्रह धरला. म्हणजे बघा, दोन अकोला म्हणते, परभणी कृषी विद्यापीठ म्हणते आणि विशेषतः सुनील केंद्रेकर साहेबासारखा अधिकारी म्हणतो की हे करू नका. त्याच्यात पुरा आता लॅब तपासणीसाठीचा हा निर्णय आहे. भारत म्हणजे वाईट याचं वाटतंय, भारत देशात या तपासणीकरिता म्हणजे हे जे साहित्य वापरायचे फक्त 13 प्रयोगशाळा उपलब्ध आहे. परंतु कृषी विभागाने नॅनो युरिया, नॅनो DAP खरेदी केलेलं एकही नमुना न काढता, एकही नमुना न तपासता नॅनो युरिया, नॅनो DAP चांगल्या प्रतीचे असल्याने तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूत्रावरून जिल्हा स्तरावरून तसे प्रमाणपत्र देऊन हा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न केला. वाईट याचं वाटतं, इतको मोठी कंपनी आहे. आपल्याला केंद्र सरकारला यांनी पत्र पाठवलंय, राज्य सरकारने. हे पत्रच माझ्याकडे आहे. 7 ऑक्टोबर 2024 केंद्र सरकारने त्याच्या आधी 7 ऑक्टोबरला लिहिलं नाही, 7/11ला पत्र लिहिले. त्याच्या आधी केंद्र सरकारने 29 ऑक्टोबर 2024ला ज्या 13 लॅब आहेत त्यातली आपल्या वाट्याला कोणती लॅब दिली? इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मोहाली, पंजाब. इकडून तुम्ही कोणतेही प्रमाणित करून घ्या. म्हणजे हे नॅनो युरिया, नॅनो DAP कुठं पाठवायला पाहिजे होते? मोहालीला पाठवायचे. मोहालीला पाठविण्याची तसदी घेतली नाही, फक्त पत्र कृषी विभागाने 7/11ला पाठवलंय. आणि परत यांनी पाठवले 18/11/2024ला केंद्र सरकारने यांना इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी सेक्टर 81 मोहाली, पंजाब हे परत पाठवलंय. या पत्राचा सुद्धा PDF मध्ये मी आपल्याला उल्लेख करून. वाईट याचं वाटतं, इफ्को मोठी कंपनी आहे. मोहाली कडून तपासायच्या ऐवजी इफ्को कंपनीने 22/11/2022 खरेदी कधी करताय तुम्ही? आता 31 मार्च 2024. आणि रिपोर्ट कधीचा जोडलाय? कुठला जोडलाय? कालोल युनिट पोस्ट, कस्तुरी नगर डिस्ट्रिक्ट, गांधीनगर
गुजरातचा रिपोर्ट जोडलाय. गुजरातचा रिपोर्ट जोडण्याचं काय कारण आहे? तुम्हाला मोहाली पंजाब जर इन्स्टिट्यूट दिली असेल, हे सगळ्या 13 इन्स्टिट्यूट केंद्र सरकारने ठरवलेलं आहे. केंद्र सरकारने सांगितलेलं आहे कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये तुम्ही काम करा. ह्या लॅब मधून तुम्ही तपासणी करून घ्या. एकाही लॅब मधून एकाही याची तपासणी करण्यात आलेली नाही. हे याचे पुरावे. त्याच्यानंतर म्हणजे पुरावा क्रमांक 9, बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंपा करता स्वतः उत्पादन न करता MIDC मधील अधिकाऱ्यांना पैसे खाण्यासाठी, म्हणजे ते MIDC सुद्धा कोण दाखवायला MIDC ह्याच अधिकाऱ्यांच्या बगल बच्च्यांच्या नात्यागोत्याच्या ह्या कंपन्या आहेत. माझं तर म्हणणं आहे MIDCच्या खालच्या ज्या कंपन्या आहेत, प्रोड्युसर कंपन्या आहेत, या कोणाकोणाच्या कंपन्या आहेत हे एकदा तत्कालीन कृषी मंत्र्यांनी जाहीर करावं. त्याच्यानंतर मी त्यांचे संबंध कोणत्या राजकारण्याशी कोणत्या याच्याशी संबंध आहे हे मी जाहीर करायला सुद्धा या ठिकाणी कमी करणार नाही. त्याच्यानंतर कापूस साठवणूक बॅगेच्या बाबतीत अत्यंत निकृष्ट दर्जाची बॅग दिली, ज्याचा उपयोग साठवणुकीसाठी होऊ शकत नाही. बरं का, या बॅगला एकच बेल्ट आहे आणि याच कोणी तक्रार दिलेली आहे, नागपूर नॅनो युरिया आणि DAP खरेदी केलं, एकच बेल्ट असल्याने जर बेल्ट तुटला तर शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होणार आहे. तुम्ही जरा शेतकऱ्यांना पण विचारा ना, ही बॅग कशी आहे काय आहे. आम्ही बडबड करतोय म्हणून. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने 577 रुपयाची ही बॅग, ज्याला 6 बेल्ट आहेत, पुरुषोत्तम हिरुडकर यांचं नाव काय, पुरुषोत्तम हिरुडकर नामक उत्पादकाकडून घेतलेली होती नागपूरच्या लोकांनी. पुरुषोत्तम हिरुडकर यांनी या उत्पादकाने शासनाकडे या बॅगच्या निकृष्ट दर्जाबाबत व किमतीबाबत तक्रार केलेली आहे. आणि सगळ्यात हाईट आहे. हा कागद मी तुम्हाला दाखवतो, हा सुद्धा PDF मध्ये किंवा WhatsAppवर तुम्हाला देतो. भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शेतकऱ्यांसाठी काम करीत असलेल्या भारतीय किसान संघ यांनी दिनांक 26/5/2024 रोजी पत्र दिलंय. कोणाला? तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे मुख्यमंत्री. 27 तारखेला त्यांनी 69-95-685 नंबर सांगतो, आउटवर्ड नंबर. हे तर काय लिहिलंय साहेबांनी, तपासून तात्काळ अमोस कृषी तपासून तात्काळ कार्यवाही करावी, असं पत्र आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, म्हणजे फडणवीस साहेबांकडे कोण कोण गेलंय हे? नाना आखरे, भारतीय किसान संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, रामराव गोमाशे, नागपूर जिल्हा कार्यकर्ता, दिलीप ठाकरे, प्रांत प्रचार प्रमुख, भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत. आता हे जे माणसं आहेत हे छोटी माणसं नाहीत ना, भारतीय किसान संघाचे प्रमुख माणसं. यांनी तक्रार काय केली? शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वस्तूमध्ये लाभार्थ्यावर अन्याय, लाभ बँक खात्यावर जमा करण्याच्या म्हणजे DBT करण्याऐवजी परस्पर वस्तू खरेदीमध्ये भ्रष्टाचार व त्यात लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी करणे म्हणून हे पत्र दिलेलं आहे. हे कोणाचं पत्र आहे? भारतीय किसान संघाचं, म्हणजे भाजपाची मातृसंस्था असलेला RSS. बहुतेक मला वाटतं RSS मोदी साहेब सुद्धा डावलत नाहीत आणि आमचे मुख्यमंत्री त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हे पत्र मी जबाबदारीने सांगतो, अधिकाऱ्यांनी मला सांगितलंय, माझं नाव घेऊ नका, अधिकाऱ्याच्या समोर माननीय आका वाल्मिक कराड यांनी हे पत्र टराटरा फाडलेलं आहे, फाडून फेकून दिलं हे पत्र. मी आज कृषी आयुक्तालयाला चॅलेंज करतो, त्यांच्याकडे हे पत्र आहे का? त्यांच्याकडे हे पत्र नाहीये. मी जे हे दप्तर तपासलंय ना,
4,000 4,500 पानं, याच्यामध्ये कुठेही हे पत्र नाही. हे पत्र मला जिथून उपलब्ध व्हायचं तिथून झालेलं आहे. मी कुठून केलंय ते, पण माझं मीडियाला विनंती, हे पत्र तुमच्याकडे आहे का? एवढं कृषी आयुक्ताला आला. आत्ताचे कृषी आयुक्त कोण आहेत? नवीन आले. मला वाटतं काय नाव आहे त्यांचं, तर जे कोणी आले असतील ते सूरज आलेले आहेत. त्यांना सूरज मांढरे साहेब तिथं आले. त्यांना हे पत्र आहे का? म्हणजे RSSच्या भारतीय किसान संघाचं पत्र हे आका जे आता आतमध्ये आहेत गेलेले आहेत, त्यांनी हे टराटरा पत्र फाडून टाकलेलं आहे. आणि हे पत्र मग आकाच्या आकाला विचारलं असेल ना, फाडून टाको का? तर मग फाडून टाको म्हणलं तर मग देवेंद्र फडणवीस साहेबांना याचं उत्तर द्यावं. माझं मत आहे, महाराष्ट्राला म्हणजे फडणवीस साहेबांचं पत्र फाडण्याची हिंमत ही फडणवीस साहेबांचं आणि RSSच्या संघाचं पत्र, भारतीय किसान संघाचं पत्र. आणि हे त्यांच्या कधी लक्षात आलंय? 26/5/2024 ला अगोदरच लक्षात आलंय की हे असं या ठिकाणी केलंय. वर उल्लेख केलेले सर्व अधिकारी आणि महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक इत्यादी अधिकाऱ्यांनी आपसात केलेले संवाद